नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आज मी काही ठरवलेलं काही स्पेशल बनवायचं होतं वैभवसाठी. सो मी ठरवलं की चिकन शॉर्मा बनवू, जो मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम बनवते. सो ब्लिंकिट केलं, फटाफट चिकन आणि बाकी सगळं साहित्य मागवून घेतलं होतं आणि ते वेळेच्या आत घरीसुद्धा आलं. सो मी पटापट ते ॲक्च्युली मी चिकनला जास्त हात लावत नाही, सो ते थोडं मला कठीणच होतं. हे सगळं मी साफ करायला घेतलं आणि साफ केल्यानंतर त्याचे थोडेसे कट मारायचे होते. सो ते सगळं करून घेतलं होतं पटापट. त्यानंतर त्या फ्रेश चिकनला छानपैकी मीठ वगैरे लावून एका भांड्यात मी फॉर 15-20 मिनिट्स ठेवून दिलं होतं. आपण आता इथे मॅरिनेशनची तयारी करतो आहे. सो मी एका बाउलमध्ये ऑलरेडी तेल खूप ओतून घेतलं होतं. त्यात आता आपण लाल तिखट, जे घरातला मसाला असतो तो, पण मी नेहमीच बाहेरचा पण थोडा ॲड करते. सो मी काश्मीरी तिखाला टाकलं आहे. इथे जिरे पावडर, धने पावडर आणि चिकन मसाला, काळी मिरी पावडर आणि गार्लिक पावडर हे सगळं टाकून मी लिंबूचा रस पण टाकला आहे आणि शेवटला आलं लसूणची पेस्ट पण टाकली होती. सगळं छान मिक्स करून घ्या आणि त्यात थोडंसं दही टाकून घेतलं होतं मी. आणि हे सगळं मिक्स करताना अचानक दरवाजाची बेल वाजली आणि मला लक्षात आलं की अरे वैभवला मी हे सांगितलं त्याच्यासाठी सरप्राईज होतं. सो त्याच्यापासून हे सगळं लपवणं खूप कठीण होतं. कसं बसं मी त्याच्यातून हे लपवलं, कारण का त्याचा स्मेल खूप त्याला स्ट्रॉंग कळतो की काय बनतं आहे. सो त्याचं मी छान वेलकम केलं. त्यांनी माझ्यासाठी ॲज युजल मोगू आणि हे सगळं आणलं होतं. त्याला मी कसं बसं किचनपासून लांब करून गेमिंग रूममध्ये बंद केले. तिकडे तो त्याचे गेमवर तो बिझी झाला. त्यानंतर मी अगेन किचनमध्ये आली. आपल्या सगळ्या मॅरिनेट करण्याच्या मसाल्यामध्ये मी चिकन मिक्स करून त्याला फ्रीजमध्ये मी फॉर 2-3 आवर्स रेस्ट करायला ठेवला. त्यानंतर गजीचा व्हिडिओ कॉल आला होता. हे मी जे बनवते ते पिटा ब्रेड बनवते आहे, तर त्याची रेसिपी मी तुम्हाला हवी असेल तरच पोस्ट करणार आहे, अदरवाईज नाही. त्यानंतर संध्याकाळी 6-8 वाजता मी कदाचित हे रोस्ट, ते जे आपलं चिकन होतं ते मी रोस्ट करायला घेतला आणि तव्यामध्ये आपण बटर लावलं आहे. थोडंसं मी तेल ॲड केलं आणि अगेन मी बटर ॲड केलं. त्यानंतर आपले चिकनचे पीसेस जे होते ते पण मी त्याच्यामध्ये टाकून दिलेत आणि थोडं एक अर्धा तास ठेवल्यानंतर ते छान असे खरपूस भाजले गेले होते आणि मस्त दिसत होते, जसे ते शॉर्माचे असतात तसे. तर तसे मी कटिंग वगैरे बाकीचं करून घेतलं आणि फटाफट असेंबल केला जसा शॉर्मा असो. थोडा वरून चाट मसाला वगैरे टाकला आणि सॉसेस टाकले होते, तंदुरी मेयो आणि मेल्टेड चीज वगैरे. सो मी असं काही छान रेडी केलं होतं शॉर्मा आणि वैभव खरंच सरप्राईज झाला होता, कारण का त्याला सांगितलं होतं मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते, पण त्याला थोडाही क्लू नव्हता की मी त्याच्यासाठी शॉर्मा बनवते. आणि त्याने जो फर्स्ट बाईट घेतला आणि त्यानंतर त्याने जे रिॲक्शन दिलं आहे, भले ते छोटंसंच क्यूट होतं बट माझ्यासाठी खूप मोठं होतं, कारण का मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम शॉर्मा बनला होता आणि तो मला जमला होता. त्याने मला 2-3दा विचारलं, सो ना तू चिकन कुठून आणलं आहेस? त्याला असं वाटलं की मी बाहेरून आणलं आहे. सो तो किचनमध्ये आला, त्याने सगळं बघितलं आणि आता त्याला मी शेवटचा तूच कर म्हणून सांगितलं. आता मला कंटाळा आला. असा काही माझा आजचा दिवस होता. मला खूप भारी वाटलं जे मी केलं आहे आणि त्यात मी सक्सेस झाले आणि वैभवला आवडलं आहे. सो आजच्या पुरता एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय.